शब्दार्थ आहे माझ्या पाठीमागे म्हणा. पुरुषः जीव प्रकृतीस्थः भौतिक प्रकृतीमध्ये स्थित झाल्यामुळे ही निश्चितपणे भुंगते भोगतो प्रकृतीजान प्रकृतीने उत्पन्न केलेले गुणा प्राकृतिक गुण कारण गुणसंग गुणांचा संग अस्य जीवाच्या सत असत चांगल्या आणि वाईट योनी जन्मसु जन्मांमध्ये. श्लोक आहे. पुरुष प्रकृतिस्थो ये भुंक्ते प्रकृतिजान गुणान् कारणं गुणसंगस्य सद असत योनि जन्मसु. पुरुष प्रकृतिस्थो ये भुंक्ते प्रकृतिजान गुणान् कारणं गुणसंगस्य सद असत योनि जन्मसु. पुरुष प्रकृतिस्थो ये भुंक्ते प्रकृतिजान गुणान् कारणं गुणसंगस्य सद असत योनि जन्मसु. अनुवाद. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरे वाईट प्राप्त होते. तात्पर्य. जीव एका देहातून दुसऱ्या देहामध्ये कशा प्रकारे स्थानांतर करतो हे जाणून घेण्यासाठी हा श्लोक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन करण्यात आले आहे की ज्याप्रमाणे मनुष्य वस्त्रे बदलतो त्याचप्रमाणे जीव एका देहातून दुसऱ्या देहामध्ये स्थित्यंतर करतो. भौतिक जीवनातील आसक्तीमुळे याप्रमाणे वस्त्र परिवर्तन करावे लागते. जोपर्यंत तो या अनित्य जगताने मोहित झालेला असतो तोपर्यंत त्याला एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये स्थित्यंतर करावेच लागते. भौतिक प्रकृती व प्रभुत्व गाजविण्याच्या आपल्या इच्छेमुळे त्याला अशा अनिष्ट परिस्थितीत राहावे लागतं. भौतिक इच्छांच्या प्रभावामुळे जीवाला कधी कधी देवता, मनुष्य, पशु, पक्षी, कीटक, जलचर, संत व्यक्ती तर कधी ढेकणाचा जन्म मिळतो. हे सुरूच असते आणि सर्वच बाबतीत जीवाला वाईट वाटते की आपण परिस्थितीवर मात केली आहे, परंतु वास्तविकपणे तो भौतिक प्रकृतीच्याच अधीन असतो. जीवाला निरनिराळ्या प्रकारचे शरीर कसे प्राप्त होते याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. प्रकृतीच्या त्रिगुणांचा संग झाल्यामुळे त्याला असे देहांतर करणे भाग पडते. म्हणून मनुष्याने त्रिगुणातीत होऊन दिव्यावस्थेत स्थिर झाले पाहिजे. यालाच कृष्ण भावना असे म्हणतात. जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावनामय होत नाही तोपर्यंत त्याची भौतिक भावना त्याला एका देहातून दुसऱ्या देहामध्ये स्थानांतर करण्यास बाध्य करते. कारण अनादी कालापासून त्याला भौतिक वासना असतात. तथापि त्याने आपली ही संकल्पना बदलली पाहिजे. असे परिवर्तन प्रमाणित व्यक्तीकडून श्रवण केल्याने शक्य होते. या बाबतीत सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अर्जुन होय. तो श्रीकृष्णांकडून भगवत विज्ञान जाणून घेत आहे. जीवाने या प्रकारेचा श्रवण केले तर भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्यासाठी अनादी कालापासून चालत आलेली त्याची इच्छा नष्ट होईल आणि ज्या प्रमाणात तो प्रभुत्व गाजविण्याची आपली इच्छा कमी करतो त्या प्रमाणात हळूहळू तो आध्यात्मिक सुखाचा आनंद घेतो. वेदांमध्ये म्हटले आहे की भगवंताच्या सहवासात जसजसे त्याला ज्ञान प्राप्त होते तसतसा तो सच्चिदानंद जीवाचा आस्वाद घेतो. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च
श्रीरूपं साग्रजातं सहगं रघुनाथावितं तं सजीवं साधवेतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगं ललिता श्रीविशाखान्वितांश श्रीकृष्णचैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा. या बुधवार सत्संग कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघणार आहेत श्रीमद् भगवद्गीता अध्याय 13 आणि श्लोक संख्या 22. पुरुष प्रकृतिस्थोये भुंक्ते प्रकृति जान कारणं गुण संगोस्य सदसत योनि जन्मसु. अनुवाद आहे. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरे वाईट प्राप्त होते. आपण त्याचा अर्थ बघणार आहे की पुरुष प्रकृती स्थोयी भुंक्ते प्रकृती जानुगुणा. हरे कृष्ण. तर या श्लोकामध्ये सांगत आहेत भगवंत अर्जुनाला की एक जीव आहे. जीव म्हणजे आपण जो आत्मा आहे तो, हा आत्मा कसा या भौतिक प्रकृतीच्या संपर्कामध्ये येतो आणि या संपर्कामध्ये आल्यानंतर तो कसा दूषित होतो आणि त्यानंतर त्याची स्थिती किती वाईट होत जाते. तर याचं वर्णन या ठिकाणी दिलं आहे की एक जो पुरुष आहे, जो एक जीव आहे, तो काय करतो, कोणती इच्छा करतो, त्यामुळे तो दूषित होतो. तर सगळ्यात महत्त्वाची त्याची इच्छा आहे की भुंक्ते प्रकृती जानगुणा, की तो इच्छा करत आहे भोग करण्याची, इंद्रिय तुष्टी करण्याची. आणि या त्याच्या इच्छेमुळे त्याला काय करावं लागतं, कारणं गुण संगोस्य सद असत योनी जन्मसु, की त्याच्या या चुकीच्या इच्छेमुळे त्याला काय फिरावं लागतं 84 सद असत. सत म्हणजे चांगले जीवन, असत म्हणजे वाईट जीवन. सत म्हणजे जसं की मनुष्य जीवन झालं, देवी देवता हे जीवन झालं, आणि असत जन्मसु म्हणजे काय, असत कुत्रे आहेत, मांजरे आहेत, हे असत योनी आहेत की याच्यामध्ये आपण सत गोष्टी समजू शकत नाही. तर तो ह्या जन्माला प्राप्त करतो. तर हे कशामुळे होतं की त्याची एका चुकीच्या इच्छेमुळे. तर आपण बघणार आहे की सुरुवातीपासून की आपण या भौतिक जगामध्ये येतोच का, आहे की नाही. आपल्याला असं नाही वाटत का की मी इथे का आलो, आहे ना, की मी इथे का आलो, कशासाठी आलो, असे प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे. तर हा प्रश्न पडायला पाहिजे की मी कुठे होतो, इथे का आलो, मी यानंतर कुठे जाणार आहे की नाही. आता आजची जी घटना झाली, आजची जी घटना झाली, आता ते दादा कुठे गेले, प्रश्न पडायला पाहिजे की नाही आपल्याला, कुठे गेले ते. आपण मागच्या वेळेस बघितलं की लोक 3 ठिकाणी जातात. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा, जगन्न गुणवृत्तिस्था, अधो गच्छन्ति तामसा. की मनुष्य 3 ठिकाणी जातो. ॲक्च्युली हे 3 ठिकाणे भौतिक जगामध्येच आहेत, ते 4 ठिकाण आहेत. यत गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमम, ही वेगळी जागा आहे. जर का आपल्या जीवनामध्ये आपण पुण्यकर्म, सतोगुण प्रधान आहे, पुण्यकर्म आहे, तर आपण वरती जातो. तर आपण आता बघायला पाहिजे, आता जे दादा गेले की त्यांचं जीवन कसं होतं. जर का त्यांनी जीवनामध्ये पुण्य अर्जित केलेलं आहे तर ते कुठे जाणार,
अकाउंट, कारण की पुण्य स्वर्गामध्ये जाणार, पुण्य कमवणारे व्यक्ती स्वर्गात जातात. मध्ये तिष्ठन्ति राजसा जग, आणि जर का त्यांच्या काही भौतिक इच्छा आहेत की मला हे करायचं होतं, मला ते करायचं होतं, माझं काहीतरी भौतिक इच्छा आहेत, तर मग त्यांना इथे जन्म घ्यावा लागेल. आज दादा होते, उद्या उठून अजून दुसरे काही बनतील, आहे की नाही. आणि जर का जीवनामध्ये तमोगुण प्रधान असेल, जर का वाईट कृत्य जे शास्त्रांच्या विरुद्ध होतं जर का ते त्यांनी केलं असेल, तर काय होईल, अधो गच्छन्ते तामसा, की त्यांना एक पशुजीवन मिळू शकतो, कुत्र्या मांजऱ्यांचं जीवन पण भेटू शकतं. असं नाही आहे की आपण कुत्रे मांजरे नाही बनणार, बनू शकतो. जर का आपण आपलं जीवन मनुष्यासारखं ठेवलं नाही, तर पुढे जाऊन आपण कुत्र्या मांजऱ्यांच्या शरीरामध्ये पण जाऊ शकतो. तर हे आपण त्यांच्या जीवनातून आपण बघायला पाहिजे. पण आपण याविषयी चर्चा नाही करत. आज आपण दुःखी आहेत की ते गेले, पण आपण हे नाही विचार करत तर मी पण जाणार आहे, हा विचार नाहीत आपल्याला, आहे की नाही. आपण बघतो की आपल्या नातेवाईकांचं निधन होत असतो, आपल्याला फार वाईट वाटतो, आणि वाईट वाटतो आणि नंतर काय करतो, विसरून जातो. याला काय सांगतात, स्मशान वैराग्य. काय सांगतात, स्मशान वैराग्य. जेव्हा आपण स्मशानामध्ये जातो ना, तेव्हाच वैराग्य येतो. तेव्हाच वाटतं की काय हे जगत, काय हा संसार, एक दिवस जायचंच आहे, मग कशाला एवढे सारे आपण हे करत बसतो, ह्या इच्छा आपण ठेवलेल्या आहेत, काय होणार आहे त्यांनी. आता आपण बघणार, त्यांची करोडोची प्रॉपर्टी असेल, आहे की नाही, पण पैसा वाचू शकला त्यांना नाही, प्लेन वाचू शकला त्यांना, काहीच वाचू शकला नाही. मग आपण जर का कितीही भौतिक गोष्टी गोळा करत आहेत, आपण काय करतो, जे पण बाजारामध्ये दिसते घेऊन येऊन घरामध्ये भरत राहतो, आहे का नाही. काही पण आलं, मोबाईलवरती बघतो, टी व्हीवरती बघतो, असं दाखवलं जातं की ही गोष्ट आपल्या घरामध्ये नाही, म्हणून तुमच्या जीवनामध्ये सुख नाही आहे. आपल्याला वाटतं बरोबर आहे, मग आपण लगेच जातो, त्याच्यासाठी पहिले परिश्रम करतो, आणि नंतर त्या वस्तू घरामध्ये येऊन बसवतो. पण या सगळ्या गोष्टी आता आपण स्वतः ॲनालिसिस केला पाहिजे की आपण या सगळ्या गोष्टी घरामध्ये आणून ठेवल्या, पण तरी मी सुखी आहे का. प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला पाहिजे, का मी सुखी आहे का. तर मनातून साहजिकच आहे नाही उत्तर येणार की आपण सुखी नाही आहे. तर सांगतात की या बहुतेक गोष्टी मागे सुख नाही आहे. आवश्यकता आहे, तेवढी आवश्यकतासाठी आपण ती गोष्ट मिळवली पाहिजे. अनावश्यक गोष्टी प्राप्त करण्यासाठी श्रम केला नाही पाहिजे. ईशोपनिषद आहे, त्यामध्ये पण भगवंत सांगत आहेत, ईशावास्यम इदम सर्वम यत् किंचित जगत्याम जगत तेन तक्तेन भुंजिता माम गदा कस्यस्वित धनम. की भगवंत सांगताय की जे पण तुम्हाला सृष्टीमध्ये दिसतंय, ईशावास्यम इदम सर्वम, हे सगळं माझी संपत्ती आहे. आपण क्लेम करू शकतो का माझं आहे सगळं, नाही. भगवंत काय सांगतात, हे सगळं कोणाचं आहे, माझं आहे. आणि ज्यांना पण इथे जन्म दिलेला आहे त्यांनी तेवढंच स्वीकारलं पाहिजे की जेवढं त्यांना आवश्यकता आहे. काय सांगताय भगवंत, की मनुष्याने तेवढंच स्वीकारलं पाहिजे की त्यांना जेवढी आवश्यकता आहे. अनावश्यक गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न नाही केला पाहिजे. आणि जर अनावश्यक गोष्टी मिळवल्या पण त्या आपल्या कामाच्या नाही आहेत, नाहीतर त्या अशाच पडून राहतील, नाहीतर कोणी काढून घेईल. आता बघा, आपण बघतो कोणी अनावश्यक पैसे कमवत असतात, बँकमध्ये ठेवतात, पैसे आले तर आपल्या काय वाटतात, लगेच इच्छा वाटतात. मग पुरुषाची इच्छा वाढेल की मला गाडी घ्यायची आहे, हे घ्यायचं आहे. स्त्रीची इच्छा वाढेल, मला साड्या घ्यायच्या आहेत, आहे की नाही. पैसे आले म्हणजे काय वाटतात, आपल्या इच्छा वाढतात.
आणि तुम्ही जर का बँकमध्ये टाकले तर बँकवाले सांगतात की तुम्ही हे घेऊन घ्या, याला लोन घ्या, ते लोन घ्या, नाही काय, ते पैसे राहणार नाही आहेत. तर आणि म्हणून सांगतात हे की तुम्ही अनावश्यक गोष्टी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न नका करू. कारण की तुम्ही किती पण घेऊन आले, ठेवलं आणि किती पण गोष्टी जर का संसाराच्या सगळ्या पण गोष्टी जर का तुम्हाला दिल्या ना, तरी तुम्ही संतुष्ट होणार नाही. बघा काय सांगताय आपण, जर का, कारण की ह्या लोभाला काही लिमिट नाही आहे. त्रिविधम नरकस्येदम द्वारम पापन नाशनः काम क्रोध तथा लोभस तस्माद एतत् त्रयम त्रजेत. की भगवद्गीतामध्ये सांगतात की हे नरकचे 3 दरवाजे आहेत, काम, क्रोध आणि लोभ. तर एका मनुष्याने कधीच या 3 गोष्टी मागे धावायचं नाही आहे. काम, इच्छा, तर इच्छा अशा ठेवायच्या की ज्या शास्त्राच्या द्वारे अनुमोदित आहेत. अनावश्यक इच्छांची पूर्ती करण्यासाठी श्रम नाही करायचा. क्रोध अनावश्यक क्रोध नाही करायचा. लोभ अनावश्यक लोभ नाही करायचा. तर हे 3 नरकचे दरवाजे आहेत. आपण बघतो की हे लोक, आपण समाजामध्ये बघतो की 3 लोक या 3 गोष्टी, भरपूर सारे लोक या 3 गोष्टी मागेच पळत आहेत. अनावश्यक इच्छा आहेत सगळ्यांच्या, त्याच्यासाठी ते धावत असतात. लोभ आहे, जेवढं पण मिळालेलं आहे तेवढ्यावरती संतुष्ट अजून पाहिजे, किती पण मिळालंय तरी अजून पाहिजे, त्यावरती संतुष्ट नाही आहे. आणि सांगतात की तुम्ही किती पण घ्या. आता बघा, टाटा तर गेले, अंबानी आहेत, किती धनसंपत्ती आहे. तर तुम्ही बघितलं का, आता अंबानी जे आहेत ते आता घरामध्ये मस्त भगवंताचं भजन पूजन करतायत, आहे का? अजून व्यस्तच आहेत ते. त्यांच्याकडे एवढे पैसे आहेत की ते पैसे मोजायला, म्हणजे मोजता येणार नाही एवढे पैसे आहेत, तरी पण ते शांत बसलेले नाही. याचा अर्थ काय आहे की जर का तुम्ही लोभ ठेवला, आणि लोभाची काही लिमिट नाही आहे, म्हणजे अनावश्यक लोभ पण काही कामाचं नाही आहे. तर एक असंच कहावत सारखी आहे की एक सांगतायत की ह्या जीवनामध्ये, म्हणजे संसारामध्ये सुखी कोण आहे. तर सांगता है कि गरीब कहे धनवान सुखी है, धनवान कहे सुख चक्रवर्ती, सुख राजा को भाई, राजा कहे चक्रवर्ती सुखी है, सुख राजा, चक्रवर्ती कहे सुख इंद्र को भाई, इंद्र कहे प्रभु श्री राम सुखी है, राम कहे प्रभु राम कहे सुख साधु को भाई, और साधु कहे सुख संतुष्टी मध्ये सुख आहे म्हणे. आणि बिना संतोष के सब दुनिया दुखारी. आणि बिना संतुष्टी शिवाय पुन्हा दुनिया काय आहे, दुखी आहे. आणि जर का आपण संतुष्ट आहेत तर आपल्याला अनावश्यक गोष्टीची पण काही आवश्यकता नाही आहे. जर का आपल्याला 2 भाकरी पाहिजे आहेत आणि जर का आपण 2 भाकरीचं कमावलं, आता वेळ वाचेल, 10 भाकरीचं कमवून काय फायदा आहे. तर म्हणून सांगतात की जेवढी आवश्यकता आहे ना म्हणे, तेवढंच आपण श्रम केला पाहिजे. तर आपण बघितलं की या संसारामध्ये आपण दुःख का भोगतो. आणि हा जो आजचा श्लोक आहे ना, तो याच्यासाठीच आहे की आपण आपल्या अनावश्यक इच्छा आहेत, भुंगते प्रकृती जाणवून, आपल्या भोग करण्याच्या काही पण इच्छा आकांक्षा आहेत, आणि त्यामुळे आपण इथे फसत असतो. आणि सगळ्यात पहिले आपण बघितलं पाहिजे की हा जो संसार आहे, हा संसार आपण बनवलेला नाही आहे. तो कोणी बनवला, तर हे कुठे समजेल, तर शास्त्र खोलावे लागतील. तर शास्त्रांमध्ये सांगतात की मम योनिर्महद ब्रह्म तस्मिन गर्भ दधाम्यहम, की भगवान सांगतात की ही सगळ्या वस्तू ब्रह्मापासून आलेलं आहे. आणि ब्रह्म कोणापासून आलेला आहे, मी ब्रह्माची उत्पत्ती केलेली आहे. संभव सर्वभूतानां, आणि त्याच्यातूनच सगळ्या जीवांची उत्पत्ती झालेली आहे. तासाम ब्रह्म महद्योनिर अहम बीजप्रदः
पिता, की जे पण जीव जंतू आहेत, पशु पक्षी आहेत, किडे मकोडे आहेत, भगवंत काय सांगतात की मी सगळ्यांचा काय आहे, अहम बीज प्रद पिता, मी त्या सगळ्यांचा बीज आहे, बीज प्रदान करणारा पिता आहे. पितामह से जगतो माता धाता पितामह. भगवद्गीतामध्ये भगवान सांगतात की मी पितामह आहे, माता पिता सगळं मीच आहे. तर आपण बघायला पाहिजे की सगळे आपण हे भगवंतापासूनच इथं आलेलो आहे आणि जी सृष्टी दिसत आहे ही सृष्टी पण आपण निर्मिती नाही केली आणि ऑटोमॅटिक निर्मिती झाली पण नाही आहे. पण आजकाल आपण बघतो की सायन्समध्ये शिकवलं जातं. काय शिकवतात? स्फोट झाला होता आणि त्याच्यातून काय निर्मिती झाली, सृष्टीची निर्मिती झाली. आता आपण समजा या शहादामध्ये आता अणुबॉम्ब टाकला, स्फोट केला की नाही, तर अजून दुसरा शहादा निर्माण होणार आहे की नाही, चांगल्या पद्धतीने होणार आहे का? काय होतं, जर का टाकला तर काय होईल, स्फोट झाल्याने काय होणार आहे, जर का इथे कोणी बॉम्ब टाकला तर काय होईल, दुसरं राम मंदिर तयार होऊन जाईल का? अजून नाही. काय होईल, जे आहे ते पण नष्ट होऊन जाईल. तर म्हणून सांगत आहे की जे आपल्याला जे शाळेमध्ये ज्या काही गोष्टी शिकवत आहेत ना, त्या पण सायंटिफिक नाही आहेत. की जसं की याला बिग बँग थेरी सांगतात की एक स्फोट झाला आणि त्यातून सृष्टी निर्मिती झाली, पण आपले शास्त्र याला अनुमोदन नाही करत आहे. अजून दुसरं काय सांगताय, असं काय शिकवलं जातंय, आपले पूर्वज कोण आहेत, काय शिकवतात, माकड आहेत. वाटतं तुम्हाला तुमचे दादा परदादा ऐकत आले, कोणी ऐकत आले का? नाही. पण हे हे सायन्समध्ये शिकवलं जातं. आपले पूर्वज कोण आहेत, माकड आहे. हे थेरी कोणी मांडले? डार्विनच्या पूर्वज माकड होते. आपले पूर्वज माकड. आपले पूर्वज कोण आहेत, कोण आहेत, माकड आहेत. आपले पूर्वज हे आहेत. आपण बघतो की नाही, तुम्ही वडीलधाऱ्या व्यक्तींना विचारा, वडीलधारे काय सांगतात की आपण शास्त्रांमध्ये पण बघितलेलं आहे, कोणी अत्रि ऋषीच्या गोत्रामध्ये आहे, कोणी गौतम ऋषीच्या गोत्रामध्ये आहे. आणि हे ऋषी कोणी केव्हा होते, जेव्हा स्टार्टिंगमध्ये जेव्हा ब्रह्माजींनी सृष्टीची निर्मिती केली तेव्हा या ऋषींना सगळ्यात पहिले उत्पन्न केलं आणि या ऋषींनी पुढे संतती वाढवलेली आहे. सगळ्यात जास्त संतती दक्ष प्रजापती. ऐकून हे नाव दक्ष कोण आहेत, कोणाचे वडील आहेत ते, कोणाचे, पार्वतीचे आहेत. कोणाचे? पार्वती, दक्ष. आणि हे दक्ष प्रजापती आहे. प्रजापती म्हणजे प्रजा उत्पन्न करता आणि सगळे प्रजा त्यांचे आहे. अजून तुम्ही ऐकलं असेल कश्यप, दिती, अदिती, ऐकले की नाही? दिती पासून कोण आले, देवता की असुर? दिती पासून असुर आहेत आणि अदिती पासून देवता आहेत. बघा, आणि देवता आणि असुर यामध्ये फरक काय आहे? विष्णू भक्त स्मृतोर्दैव आसुर्यम यत विपर्ययः, की जे पण भगवंताचे भक्त आहेत त्यांना काय सांगतात? देवता सांगतात. आणि जे भगवंताचे भक्त नाहीत त्यांना काय सांगतात? असुर सांगतात. आणि जर का आपण भगवंताचे भक्त नाही आहेत तर पण आपण पण कोण झालो? असुर झालो. असुरचा अर्थ असा नाही की त्याला दोन शिंगे पाहिजे. आपल्याला काय वाटतं असुर म्हणजे कोण? आपण पिक्चर मध्ये बघितलं, असुर कोण? मोठे मोठे लांब लांब दात असतात, मोठे असे दोन शिंगे असतात, तो असुर नाही आहे. कलियुगामध्ये सूटबूटवाले असुर आहेत. कोण आहेत? सुटातले बुटातले. का? कारण की त्यांच्या भगवंतावरती श्रद्धा नाही आहे, शास्त्रांवरती श्रद्धा नाही आहे की नाही? त्यांची श्रद्धा कशावरती आहे? डार्विनवरती आहे की नाही? आणि म्हणून सांगतात की आपले पूर्वज हक्का जोरात बोलतात, आपले पूर्वज माकड आहेत. पण त्यांच्या असतील, आपले पूर्वज माकड नाही. तर आपण हे ग्रंथ आहे, हे ग्रंथ काही आता तयार नाही केले. यामध्ये भगवंतांनी ह्या भगवद्गीतेचा उपदेश अर्जुनाला द्यायच्या पहिले कोणाला दिला? कोणाला दिला? सूर्यदेवाला दिला.
सूर्य बघतो की नाही, हा नुसता सूर्य नाही आहे, तर हा सूर्यलोक आहे. आणि त्याच्यामध्ये जसं की नुसता हा भारत आहे, हा तर नुसता भारत नाही, भारत आहे तो भारताला चालवणारा पण एक कोण असतो, व्यक्ती असतो की जो पंतप्रधान आहेत, नरेंद्र मोदी आहे. तसा सूर्य ग्रह आहे, तो ग्रह चालवण्यासाठी पण एक व्यक्ती आहे, त्याचं नाव विवस्वान आहे. गीतामध्ये श्लोक आहे, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अव्ययम विवस्वान मनवे प्रह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत, की हे अर्जुन, सगळ्यात पहिले हा भगवद्गीताचा ज्ञान मी सूर्यदेव विवस्वानला दिला आणि त्यानंतर हा चालत आलेला. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अव्ययम विवस्वान मनवे, विवस्वान मनवे मतलब म्हणजे विवस्वानने कोणाला दिला, मनुला दिला. मनु कोण, आपण कोण, मानव. मनु एक मनु राजा होते आणि त्यांच्यापासून आपण आलो म्हणून आपल्याला मानव सांगतात. मनु आणि शतरूपा. सगळ्यात पहिले कारण की ब्रह्माजीला सृष्टी चालवायची होती आणि त्याच्यासाठी काय पाहिजे, पहिले तर यांना उत्पन्न केलं होतं हे ऋषी मुनीला, आणि सगळे पुरुषच होते. तर पुरुष संतानोत्पन्न करू शकतील का, नाही. मग त्याच्यासाठी ब्रह्माजींनी मनु आणि शतरूपाला उत्पन्न केलं, एक स्त्री आणि एक पुरुष. आणि म्हणून आपण त्यांचे नंतर आलो. त्यांचे 3 पुत्री होते आणि 2 पुत्र होते. ऐकलं असेल, आकुती, प्रसूती आणि देवहूती. आणि 2 पुत्र कोण होते, उत्तानपाद आणि प्रियव्रत. ऐकलंय कधी गोष्टी ऐकल्या असेल, तुमच्या आईवडिलांनी सांगितलं असेल. आता आपल्याला माहिती नाही, आपल्याला माहिती नाही तर आपण मुलांना काय सांगणार, आहे की नाही. तर तुम्ही असं लिंक लावले तर ती आतापर्यंत येते, हे शास्त्र तिथपर्यंत येत आहे. तर हे करोडो वर्षापासून हे शास्त्र आहेत आणि तिथून वर्णन आहे की आपले कोण होते पूर्वज, पूर्वजांचे पूर्वज कोण होते. आता पण बघा असतात की नाही, कोणी ते एक समाज असतो की ते सगळे काय करतात, वंशावळती हे करतात ना. तुम्ही त्यांना जर काय विचारलं तर ते काय सांगतील तुम्हाला, पूर्ण तुमचे दादा परदादा तुमचे गोत्रापर्यंत जातील, स्टार्टिंग पर्यंत जातील, कोणत्या ऋषींपासून तुम्ही सगळे आलेले आहेत. वरती माकड नाही येणार, वरती कोण येईल, भगवान श्रीकृष्ण येतील. काय सांगतायत, ममे वांश जीव लोके जीवभूत सनातन, ते भगवंत सांगताय की हे सगळे माझे अंश आहेत. असं तर आपण सगळे भगवंताचे अंश आहेत. आणि आपण इथे फसतो का, कारण की आपण चुकीच्या इच्छेमुळे इथे फसलेले आहेत. आता इच्छा द्वेष समुद्धेन द्वंद्व मोहेन भारत सम्मोहम सर्वभूतानी सर्गे यांते परंतप, की आपण एक चुकीची इच्छा केली, इच्छा द्वेष, आपण चुकीच्या इच्छा केल्या आणि त्यामुळे आपण इथे फसलो. ममे वांश जीव लोके जीव भूत सनातन मन श्रेष्ठाने इंद्रियाने प्रकृती स्थाने कर्षते. आपण चुकीची इच्छा केली आणि मन षष्ठाने, जे आपले 5 कर्मिणी इंद्रिय आहेत आणि एक मन आहे, आणि ह्या 6 इंद्रियांमुळे आपण इथे फसलेलो आहे. तर तुम्ही बघा, आता आपण मन आणि सगळे इंद्रियांमुळेच आपण इथे फसलेलो आहे. आणि हा श्लोक तोच आहे, भुंगते प्रकृती जानुगुणा. आणि आपण इथे काय करतो, प्रकृतीला भोगतो. तर भोगतो गुणान म्हणजे गुणाच्या माध्यमातून. तर आपण बघितलं की किती प्रकारचे गुण असतात, 3 प्रकारचे गुण असतात. आणि आपण 3 प्रकारच्या कोणत्या तरी गुणामध्ये येतो. एक सत्वगुण आहे, रजोगुण आहे आणि तमोगुण आहे. हे जगामधला, हे तुम्ही कोणता पण व्यक्ती धरा, ह्या 3 गुणामधून कोणत्या तरी एक गुण त्याच्यावरती प्रॉमिनंट आहे की तो त्या गुणामध्ये वावरत असतो. तर एक सत्वगुणी व्यक्ती चांगला जीवन जगतो, धार्मिक असतो. रजोगुणी व्यक्तीमध्ये इच्छा फार असतात. रजो रागात्मकम विद्ये तृष्णा संग समुद्भवम, की रजोगुणी व्यक्ती काय आहे, त्याच्यामध्ये राग भरपूर असतो संसाराविषयी, की मला ही गोष्ट पाहिजे, माझ्या जीवनामध्ये हे करायचं आहे, की जे काय आहे प्रभवंते उग्र कर्मानं क्षयाय जगतो हिताहा, की असे कर्म करतो, उग्र कर्म काय आहे, जे शास्त्र अनुमोदित करत नाहीत.
आता 12-12, 15-15 तास फॅक्टरीमध्ये काम करणं हे काय काम झालं का? हे काय आहे? उग्र कर्म आहे. आपण एवढे आता घर वगैरे बांधता तर किती रिस्क आहे की नाही? गेला तर गेला, आहे की नाही? तसं आहे. आता आपण पण टेक्नॉलॉजी निर्माण केली. पहिले बैलगाडे होते. तुम्ही कधी ऐकलं का 2 बैलगाडी एकमेकांना टक्कर लागून हजारो लोक मृत्युमुखी पडले? ऐकलं का ते? होणार का असं कधी? नाही होणार. पण आज काय केलं आपण? टेक्नॉलॉजी तयार केली आणि तयार केल्यानंतर फायदा तर आहे, पण त्याचा दुष्परिणाम पण तितकाच आहे. आपण त्याच्याकडे नाही बघत. पहिले जेव्हा भगवान होते तेव्हा ह्या गोष्टी नव्हत्या. का नव्हत्या? की भगवंतांना बुद्धी नाही ह्या गोष्टी तयार करण्याची, असं वाटतं का? नाही. पण त्यांना हानी माहिती होती भगवंतांना, आणि म्हणून त्या गोष्टी तेव्हा आल्या नाहीत. आणि कलियुगाचे लोक काय करतात? आणि त्यावेळेच्या लोकांची रुची या भौतिक कल्याणामागे नसायची. त्यांची रुची कोणत्या कल्याणामागे असायची? आत्मकल्याणासाठी. आता आत्मकल्याणासाठी रुची नाही आहे. आता सगळ्या लोकांची रुची कशामध्ये आहे? भौतिक कल्याणासाठी. अपश्यताम आत्मतत्वम गृहेषु गृहमेदिनाम श्रोतव्यादि राजेंद्र नृणाम संती सहस्रशा अपश्यताम आत्मतत्वम गृहेषु गृहमेदिनाम. हा भागवत पुराण मधला श्लोक आहे की हे कलियुगाचे लोक कसे आहेत म्हणे, की श्रोतव्यादिनी राजेंद्र नृणाम संती सहस्रशा. लोकांना ऐकण्यासाठी हजारो विषय आहेत. हजारो विषय ते दिवसभर टीव्ही मोबाईलच्या माध्यमातून ऐकत राहतील, श्रवण कीर्तन करत राहतील. अपश्यतम आत्मतत्व, पण त्या लोकांना आत्मतत्व माहिती नाही आहे. त्यांना माहिती नाही की मी कोण आहे, मी काय करतो, काय करत आहे आता इथे, आम्ही जे पण ऍक्टिव्हिटी करत आहे त्यांनी पुढे काय होणार आहे. तर हे सगळे आत्मतत्व जाणत नाही. आणि म्हणून ग्रहेषु गृहमेदिनाम ते फसलेले आहेत घरामध्ये. तर बघा तुम्ही ॲनालिसिस करा, सगळे लोक याच्यामध्ये फसलेले आहेत. आता भगवंताविषयी चर्चा नाही होत आहे, रुची पण नाही आहे. रुची कशामध्ये आहे? यही संस्पर्शजा म्हणजे स्पर्श, जे पण विषयांचा स्पर्श करण्यामध्ये रुची आहे. काय पण गोष्टी खाण्यापिण्यामध्ये रुची आहे, पण भगवंतामध्ये रुची नाही आहे. आणि त्याच्यामुळे काय आहे? आद्यंतवंते कंते नतेषु रमते बुध. आणि म्हणून त्यांना तो दुःख होतो, पण एक बुद्धिमान व्यक्ती अशा सुखामध्ये रमत नाही. आणि आपण काय आहे? आपण कमी बुद्धिवाले आहेत. आपण या सगळ्या या क्षणिक सुखाच्या मागे लागलेले आहे. क्षणिक सुख आहे. क्षणिक सुख म्हणजे काय? तात्पुरतं आहे, तात्पुरते. जसं की मी काय गोष्ट खाल्ली तर ती थोड्यापुरतं सुख आहे आणि नंतर नाही आहे. किंवा मानसिक सुख आहे, फक्त विचारांमध्ये सुख आहे, रियालिटीमध्ये सुख नाही आहे. बघा, आपण कोणी तुम्ही घर वगैरे बांधले असेल, जेव्हा तुम्ही बांधत होते तेव्हा फार सुख आनंद येत होता की मी असं घर बांधणार, इथे असं करणार, तिथे तसं करणार. घर बांधून गेलं, गृहप्रवेश झाला आणि तो सुख संपला. आता तुम्ही घरामध्ये किती जा तरी तो सुख पुन्हा येणार नाही. कारण की हा सुख आहे मानसिक सुख आहे, विचारांमध्ये सुख आहे. कोणी गाडी घेते, मी अशी गाडी घेणार आहे, इतकी महागाची गाडी आहे, गाडीमध्ये अशी सुविधा आहेत, तोपर्यंत सुख आहे. घेण्यापर्यंत एकदा गाडी घेतली, गाडीमध्ये पहिले तुम्ही बसले, त्यानंतर तो सुख चालला गेला. म्हणजे हा सुख काय असतो? कायम आपला चेंज होतो आणि आपण परत दुसऱ्या सुखाच्या पाठीमागे लागतो की अजून दुसऱ्या कशामध्ये आहे. अजून एक उदाहरण बघू. कोणी स्त्री पुरुष आहे, पहिले असं वाटतं की विवाह होतो, विवाहामध्ये पुरुष असं वाटतं की स्त्रीपासून मला फार आनंद मिळेल,
तर थोड्या दिवसांसाठी. नंतर काय आहे, जीवचा स्वभाव काय आहे, मनाचा काय आहे, पेंडुलम. पेंडुलम माहिती आहे सगळ्यांना, योग हो, पेंडुलम असं फिरत असतो की नाही, असं असं तसं आहे. पहिल्यांदा आसक्ती होते आणि दुसऱ्यांदा विरक्ती होते. जेव्हा विवाह नव्हता झाला तेव्हा ते दिवस रात्र बोलत होते फोनवरती. आता विवाह झाला, आता एक दुसऱ्यांकडे तोंड उघडून बघत. हे कसं काय झालं, कशामुळे झालंय? तर हे सुख असं आहे. म्हणजे ती गोष्ट प्राप्त करण्याच्या पहिले आपल्याला असं वाटतं की त्या गोष्टीमध्ये एवढं सुख आहे की कधी तो सुख नष्टच होणार नाही. बघा, असं आपल्याला अनुभव करतं. आणि जर का एकदाची ती गोष्ट मिळाली तर तो सुख काय होऊन जातो, संपला. तर हा सुख आहे. हा सुख काय आहे आपण बघितलं मागच्या वेळेस. हा सुख कोणता आहे, राजसिक सुख आहे. विषय इंद्रिय संयोगात यदग्रे अमृतोपम परिणामे विषमिव तत्सुखम राजसम स्मृतम. की हा सुख कसा आहे, विषय आणि इंद्रियांचा संयोग झाला तर तेव्हा काय लागतो, सुख लागतो. सुरुवातीला सुख आहे आणि त्याचा परिणाम दुःख आहे. आणि या सुखाला काय सांगतात, हा राजसिक सुख आहे. आणि राजसिक सुखाचा स्वभाव काय असतो, तो सुरुवातीला सुख देईल पण अंत दुःख असेल. पुंसम श्रिय मिथुनी भाव मेतम तयो हृदय ग्रंथी माहो अत गृह क्षत्र सुताप्त विद्यर जनस्य मोहयम अहम मेती. काय सांगतं शास्त्र की स्त्री पुरुषांमधला हा सुख कसा आहे की जेव्हा स्त्री आणि पुरुष मिथुनी भावम, जेव्हा ते येतात, आकर्षण होतं, त्याच्यातून काय वाढतो, अत ग्रह. जर का पहिले एक पुरुष होता तेव्हा तो कुठेही राहू शकतो, आहे का नाही, एकटा पण राहू शकतो. पण ते जेव्हा विवाहित होतात तेव्हा काय पाहिजे त्यांना, काय पाहिजे, घर पाहिजे. ग्रह, क्षत्र. क्षत्र म्हणजे जागा, लागतं की नाही खायला. तर त्यासाठी पहिले क्षत्र आहे. आता काय पाहिजे, आता जॉब पाहिजे, आहे का नाही, आता जॉब पाहिजे. सूत, त्यानंतर काय होतो, सूत. सूत म्हणजे काय, पोर. आप्त, आप्त म्हणजे काय, संबंधीगण. आणि ह्या सगळ्यांना मेंटेन ठेवण्यासाठी काय पाहिजे, वित्त. आता गृहक्षत्र वित्त मोहयम अहम्ममेती. आणि काय भाव होतो, अहम्ममेती. अहम्ममेती म्हणजे काय, मी आणि माझा. तर मी हा शरीर आहे आणि माझ्या शरीरा संबंधित जे पण आहे ते माझं आहे. माझ्या शरीरा संबंधित हे मुलगी आहे तर ही मुलगी माझी आहे. माझ्या शरीरा संबंधित हा पती आहे, हा पती माझा आहे. माझ्या शरीरा संबंधित हा घर आहे तर हा घर माझा आहे. हे संबंधी आहे तर हे संबंधी माझे आहे. तर यांनी काय वाटतो, अहम्ममेती. पहिले तर तो एकटा होता तर तो इच्छा कमी होत्या. आता तर त्याला स्वतःला सुखी नाही करायचं आहे, पत्नीला सुखी करायचं आहे. तर दोघांनाही सुखी नाही व्हायचं आहे. तर दोघांचे पण काय वाढले, आप्त. आप्त कोण आहे, संबंधीगण. तर त्यांना सगळ्यांना संतुष्ट ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये काय होऊन जातो, तो गृहम अंधकूपम. तो याच्यामध्ये फसून जातो. कूपम, कूपम म्हणजे काय, कूप म्हणजे काय, विहीर. तो ते अशा, जसं की बघा पहिले शेतामध्ये अशा विहिरी असायच्या की वरून एकदम गवत गवत, एकदम हिरवा गवत, समजायचं नाही की खाली विहीर आहे. पण एखादा असा गेला, कारण खाली तर विहीर आहे, तो काय पडायचा, त्याच्यामध्ये पडून जायचा. आणि अशी विहीर आहे ते कोणाला समजणार नाही की ती विहीर आहे, तर त्याचा निघण्याचा काही मार्गच नाही आहे. तसं सांगताहेत, जर का तुम्ही पारिवारिक जीवनामध्ये जात आहेत तर तुम्हाला सगळं अंडरस्टँडिंग करून मग तुम्ही प्रवेश केला पाहिजे, नाही तो गृहमंधकूपम होऊन जाईल. कारण की ही अशी विहीर आहे, जर का तुम्हाला त्याच्यातून बाहेर निघायचं जर का माहिती नाही आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये पडले तर कधी बाहेर निघणार नाही. कारण की ती असं वाटतं की ती फार छान आहे, काही नाही, खतरा आहे. आणि म्हणून सांगताय, जर का आपण प्रॅक्टिस नाही केली, कसली प्रॅक्टिस,
इंद्रिय संयम, आपण जशा पण आपल्या इच्छा, इंद्रियांच्या इच्छा पूर्ती करण्याच्या आपण सवयी लावलेल्या आहेत, तर तुम्ही पारिवारिक जीवनामध्ये पण संतुष्ट नाही राहणार. तुम्ही स्त्री असेल तर ती एका पुरुषाने पण संतुष्ट नाही राहणार, आणि पुरुष असेल तर ती एक पण स्त्रीने संतुष्ट नाही. हा स्वभाव आहे की कारण की हा राजसिक सुख आहे. राजसिक सुख असा सुख आहे की तो कितीही तुम्ही त्या सुखामध्ये लिप्त व्हा, तो क्षणिक असतो आणि तो कधीही आपण जीव एक संतुष्ट होत नाही. आणि आपण लगेच मग बघतो की लोकांना असं वाटतं की माझी काहीतरी चुकी आहे. पुरुषाला वाटतं की या स्त्रीमध्ये काहीतरी गडबड आहे, स्त्रीला वाटतं की या पुरुषामध्ये गडबड आहे. मग ते काय करतात, चेंज करतात, अजून दुसरे ट्राय करतात, अजून तिसरे करतात. पण तुम्ही अजून हजारो केले, लाखो केले तरी पण संतुष्ट नाही राहणार. म्हणून सांगतात की एक पारिवारिक जीवन आहे, तर याच्यामध्ये आपण एक कर्तव्यनिष्ठ म्हणून प्रवेश केला पाहिजे. गीतामध्ये भगवंत सांगताहेत धर्म अविरुद्ध भूतेषु कामोस्मी, की जे धर्माच्या अविरुद्ध म्हणजे विरुद्ध नाही असं मैथुन जीवन भगवंत सांगतात मी आहे. असं मैथुन जीवन काय आहे, पुत्रास्ते क्रियते भार्या, म्हणजे स्त्री पुरुष संग करतात. कशासाठी करतात, काय करण्यासाठी, पुत्र उत्पन्न करण्यासाठी, आहे की नाही. ते आपल्या सेन्स एन्जॉयमेंटसाठी एक दुसऱ्यांचा संग नाही करत. कोणासाठी, पुत्र उत्पन्न करण्यात. आणि पुत्र कशाला पाहिजे, पुत्र कशासाठी पाहिजे, पुत्रायते इति पुत्र. आता पुत्राचे पण एक विशिष्ट कर्तव्य आहे. काय कर्तव्य आहे की एक नरक असतात, एक पूर नामक नरक आहे की त्या नरकातून आई वडिलांचा उद्धार करतील, त्याला पुत्र सांगतात. आणि जर का पुत्र उत्पन्न नाही आहे तर मग शास्त्र अजून कठोर बोलतं. कारण की तो असा पुत्र नाही आहे तर तो कोण आहे म्हणे, मग तो मूत्र आहे. कारण की दोघे गोष्टी एकाच ठिकाणाहून येतात. बघा, शास्त्र एवढं आपल्याला कठोर वचन बोलत आहे की आपल्याला संतान उत्पन्न करायचे आहे. असं नाही की एखादा कार्टून उत्पन्न व्हायला पाहिजे, कार्टून बघून कार्टून येतील. म्हणून सांगतात की जेव्हा एक गर्भाधान असतो तेव्हा पण संस्कार असतात. ऐकलंय तुम्ही कधी 16 संस्कार होतात, ऐकलं का. तर सगळ्यात पहिले संस्कार आहे गर्भाधान संस्कार, की एक पुरुष आहे एक स्त्री आहे, ते पहिले भगवंतांना प्रार्थना करतात की हे भगवान, की आम्हाला, कारण की एक विवाहित जीवन आहे त्यामध्ये पुत्र पाहिजे. कशासाठी पाहिजे, संकरो नरगाये व कुलघानाम कुलस्यचे पतंते पितरो येशाम लुप्तो पिंडो धक क्रिया. अर्जुन सांगताहेत की जर का वर्णसंकर पुत्रांची उत्पत्ती झाली तर असे पुत्र काय होतील, बिनकामाचे आहेत. मग असे पुत्र काय नाही करणार, पिंडदान नाही करणार, धार्मिक नाही राहणार, भगवंतांना नाही मानणार. आणि म्हणून पुत्र कशासाठी पाहिजे, तर पिंडदान. आपले जो पितृ आहे तो पितृचा ऋण आहे आपल्यावरती बऱ्याच प्रकारचे ऋण असतात. काय सांगतं शास्त्र, काय श्लोक आहे तो, एक भागवत पुराणामध्ये एक श्लोक आहे. काय एक असा श्लोक आहे की एक मनुष्य आहे ना, त्या ऋणांनी बंधलेला आहे. की बऱ्याच साऱ्या प्रकारचे देवर्षी भूताप नृणाम पितृणाम न किंकरो नाय मृणीच राजन सर्वात्मय शरण्यम गतो मुकुंद परिहर्त करतो. की एक मनुष्य आहे ना म्हणे, त्याच्यावरती फार लोकांचे ऋण म्हणजे काय, आपण आताच्या भाषेमध्ये लोन पकडू तर आपल्या सगळ्यांवरती काय आहे, लोन आहेत. कोणकोणाचे लोन आहेत, देव म्हणजे कोण, देवता. हे देवता काय देतात, कोणी ऊन देत आहे, कोणी पाणी देत आहे, कोणी हवा देत आहे. आता हे लाईट देत आहे तर लगेच तुम्हाला काय येतो, लाईट बिल येतो. पाणी पित आहे तुम्ही, लगेच काय येतो, पाणीपट्टी येते. आणि मग एवढं सूर्याचा प्रकाश घेत आहेत लहान असल्यापासून तर मरेपर्यंत, त्याचं बिल नाही भरायचं का, तर हे सगळे बिल भरावे लागतात. असं नका समजू की सगळं फ्रीमध्ये आहे. तर हे सगळ्यांचं लोन आपल्यावरती येतो.
कारण की हे सगळे देवी देवता आपल्यासाठी हे सगळे देत असतात. ऋषी, तर हे ऋषी लोकांनी सगळे हे ग्रंथ रचलेले आहेत, आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. अशा ऋषींचा ऋण आहे आपल्यावरती. भूत म्हणजे काय? जीव. तुम्ही गाय आहे, गायचं दूध पिता, बैलांनी शेती करता, आहे की नाही? असे बरेच सारे जीव आहेत की त्यांच्याकडून आपण आपल्या काहीतरी जीव उदरनिर्वाहासाठी त्यांचा वापर करतो, त्यांचं ऋण आहे. भूताप्त, नृणाम. नृणाम म्हणजे अजून अन्य जीव, की अजून अन्य जीवमध्ये नृणाम म्हणजे तुम्ही संबंधित, तुमचे आजूबाजूचे लोक आहेत, तुम्ही आजूबाजूवाल्यांकडून काय घेता, समाजांकडून काहीतरी तुम्ही घेता, त्यांचं आपल्यावरती ऋण आहे. अजून न किंकरो. किंकरो म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणी काम करणारी बाई असेल, त्यांच्याकडून तुम्ही सगळं काम करून घेता, त्यांचं ऋण आहे. ते सगळे ऋण आहेत आपल्या मनुष्य जीवनामध्ये. आणि म्हणून सांगते, पुत्र कोणते ऋण फेडतो? पितृऋण फेडतो एक पुत्र. आणि अजून आपण यज्ञ करतो, आहे की नाही? असे ऋण पुत्रामुळे आपले फेडतात. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला पुत्र पाहिजे. आणि विवाहित होण्याचं कारणच आहे की पुत्र प्राप्ती झाली पाहिजे. असं नाही आहे की समाज फार बदलत आहे. विवाह होऊन पण कितीतरी वर्ष फॅमिली प्लॅनिंग करतो आपण, आहे की नाही? हे प्लॅनिंग काही नाही. विवाह झाला तर काय व्हायला पाहिजे? पुत्र व्हायला पाहिजे. आणि म्हणून पुत्राचं फार मोठं कर्तव्य आहे की तो पुढे आपल्या आईवडिलांना या पू नामक नरकापासून वाचवणार आहे. आणि जर का असा आणि त्या पुत्राला तसे आपण संस्कार दिले पाहिजे. नाहीतर शास्त्र अजून कठीण वचन बोलत आहेत. गुरु न सस्यात, जननी न सस्यात. ना तर तुम्हाला गुरु होण्याचा अधिकार आहे, ना जननी होण्याचा अधिकार आहे, ना पिता होण्याचा अधिकार आहे. जर का तुम्ही तुमच्या मुलाला जन्म मृत्यूच्या चक्रातून जर का बाहेर काढू नाही शकत या संसारातून, तोपर्यंत आई वडील होण्याचा अधिकार नाही आहे. आणि म्हणून आपला कर्तव्य आहे तर आपण पण ह्या गोष्टी समजावा, काय दिलेलं आहे. आपण पण सुधारायला पाहिजेत आणि आपण आपल्या मुलांना पण सांगितलं पाहिजे. कारण की शास्त्र नुसतं आपल्या इच्छा पूर्तीसाठी नाही आहेत. आपल्याला पुढचा विकास झाला पाहिजे. आपण सगळेच विचार करतो मला जॉब मिळाला पाहिजे, कशासाठी? पुढचे 50-60 वर्ष चांगले झाले पाहिजे, झाल्यासाठी बस ना. पण अजून पुढे नाही विचार करत का आपण? 50-60च का? पुढे अजून मेल्यानंतर कुठे जाणार ते विचार नाही करत आपण. आपल्याला काय वाटतं? यावम जीवम सुखम जीवम, यावम जीवम सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, भस्मीभूतस्य देहसे पुनरागमन कुठ भवेत. एक चार्वाक नावाक एक मुनी होता. त्याचा सिद्धांत काय आहे की जोपर्यंत जीवन आहे ना म्हणे तोपर्यंत सुखी जीवन जगा. आणि काय करा? ऋणम कृत्वा घृतम पिब. ऋण म्हणजे लोन घ्या, पण काय खा? घृतम म्हणजे काय? घी खा. पहिले लोक घी खायचे, आता लोक मटण खातात. पहिले लोक घी काही पाप नव्हतं, पण हे मटण काय आहे? हे पाप मध्ये येत. आपण बघणार आहे हे पाप कोणकोणते प्रकारचे पाप असतात. का खा तुम्ही लोन घेऊन पण घीच का खा? भस्मीभूतस्य देहसे. काय होणार आहे? एक दिवस आपला शरीर भस्मीभूत होणार आहे. जसं आज कोणाचं शरीर भस्मीभूत झाला, दादांचा, उद्या उठून आपला पण होणार आहे. आपल्याला त्याची चिंता झाली पाहिजे. सत्संगमध्ये याच्यासाठी आलं पाहिजे. जे गेले ते गेले, आपण तर उरलोय ना. आता आपल्याला कसं मरायचं आहे की नाही? म्हणून कोणासारखं मरायचं आहे? कोणासारखं याचा अर्थ काय आहे? आपण पिक्चरांमध्ये डायलॉग बघितलेला आहे, ओ कुत्ते की मौत मरा. म्हणजे कुत्र्यांसारखं मरणं चांगलं आहे का? नाही. आपल्याला माणसासारखं मरायचं आहे. तर माणूस कसा मरतो? आजकाल समाजामध्ये सगळे काय शिकवत आहेत? आर्ट ऑफ लिव्हिंग, आहे की नाही? की जीवन कसं जगायचं आहे. पण शास्त्र आपल्याला उलट शिकवत आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग नाही शिकवत. शास्त्र सांगता आर्ट ऑफ लिव्हिंग. ते कुत्रा पण लिव्हिंग जगून घेतो तो. आपल्या पोरासोरांना 10, 12, 15 डुकर किती पिलं असतात त्यांना? भरपूर असतात की नाही? तेवढं तर आपले आहेच नाही. तेवढं पण यांना तो बरोबर भरण पोषण करून तो मोठे करून देतो. आर्ट ऑफ लिव्हिंग नाही. मनुष्य जीवनामध्ये आपण सगळ्यांनी आर्ट ऑफ डाईंग शिकलं पाहिजे.
की मरायचं कसं आहे. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य. आपण सगळे काय होणार आहेत, आता मरणार आहेत. तर आता कसं मरायचं, तर हे मरण्यासाठी कसं मरण्यासाठी हे सगळे ग्रंथ आहेत की सांगतात यम यम वापी स्मरण भावम तजंतन ते कलेबरम, की सांगतायत की तुम्ही जसं स्मरण करत गेले तसं मरणार आहेत. तुम्ही मरण्याच्या वेळेस ज्याचं स्मरण केलं ते बनणार आहे. पुरुषाने स्त्रीचं स्मरण केलं तर पुरुष पुढच्या जन्मात स्त्री बनेल. स्त्रीने पुरुषाचं स्मरण केलं तर पुढच्या जन्मात पुरुष बनतील. आणि आज जे पुरुष आहेत ते मागच्या जन्मी स्त्री असतील, आज ज्या स्त्री आहेत त्या मागच्या जन्मी पुरुष असतील. आणि म्हणून या जीवनामध्ये ज्यांनी त्याने ज्याचे त्याचे धर्म पालन केले पाहिजे. आणि आजकाल आपण बघतो की नाही, स्त्रीनी पण पुरुष बनायला पाहिजे. मग शास्त्र काय सांगतं, नियम आहे. जर का तुम्हाला पुरुष बनायचं आहे तर काय करा, यम यम वापमे स्मरण भाव, मृत्यूच्या वेळेस स्मरण करा तर तुम्ही बनणार. आणि जर का आता बनायचा प्रयत्न केला तर मग अजून आपण बघतो की रेल्वेमध्ये गेले असणार, कधी येतात, कधी कधी टाळ्या वाजवत येतात की नाही, ते पण बनू शकतो. मग आपण जर का या शरीरामध्ये जर का दुसऱ्यांचा धर्म पालन केला तर ही पनिशमेंट मिळते मग आपल्याला, अशी गोष्ट आहे. म्हणून सांगताय की अवहेलना नाही करायची, शास्त्रांची अवहेलना करायची नाही. तर कोणी पुरुष आहे तर पुरुष धर्म व्यवस्थित पार पाडला पाहिजे, स्त्री आहे तर स्त्री धर्म पालन केला पाहिजे. आणि विनाकारण एक दुसऱ्यांची नकल नाही करायची, कारण की नकल केली तर आपल्या जीवनासोबत नकल होऊन जाईल. ना त्याला पुरुष म्हणता येणार ना स्त्री म्हणतात. आपण बघतो की नाही, आता असे बनवतात भगवान, मग त्याला आपण काय म्हणू, एक स्त्री आहे एक पुरुष आहे, मच्छाला काही नावच नाही ना. तर मग असं काही आपल्याला बनायचं नाही आहे असं. तर त्याच्यामुळे याची अवहेलना नको व्हायला पाहिजे. म्हणून एक मनुष्यासारखं जीवन जगायचं आहे आपल्याला. आणि कारण काय, कारणम गुण संगोसे सद असद योनी जन्मसूर. कारण की तुम्ही जसं भोग करणार तशा पद्धतीने तुमच्या नेक्स्ट बॉडी तयार आहेत. जर का अंते नारायण स्मृती, जर का तुम्ही अंतमध्ये जर का नारायणची स्मृती केली तर आपण नारायणकडे जाणार, तिथे वैकुंठला असतो. आणि जर का भगवंताची स्मृती आली नाही आणि बाकी सगळ्या दुसऱ्या कोणत्या स्मृती आल्या, मग आपल्याला तिथे जावं लागणार आहे. आणि म्हणून हा जीवन आपल्याला याच्यासाठी दिलेला आहे की काहीतरी आपण चांगलं करावं, आपला जीवन नष्ट नको व्हायला पाहिजे. म्हणून सांगतायत की भारत भूमीते होईल मनुष्य जन्म यार, जन्म सार्थक करी कर पर उपकार. की एक जपान भारतामध्ये कोणता जन्म सांगतायत, मनुष्य जन्म. की ज्या कोणाला पण मनुष्य म्हणून जन्म मिळालेला आहे त्यांनी काय केलं पाहिजे, स्वतःचं जीवन सार्थक केला पाहिजे. सार्थक कसा होईल, किबा विप्र किबा न्यासी शूद्र केने नये सही कृष्ण वेता सही गुरु होय. तर सांगताय की कोणी शूद्र असेल, कोणी ब्राह्मण असेल, कोणी संन्यासी असेल, कोणी पण असेल, काय केलं पाहिजे त्याने, सही कृष्ण तत्व वेता सही गुरु होय. की सगळ्यांनी काय जाणलं पाहिजे, जन्म कर्मच मे दिव्यम योवम यो वेती तत्वतः. की भगवद्गीतामध्ये भगवान सांगतात की माझे जन्मकर्म दिव्य आहे हे तत्वतः जाणले पाहिजे. आणि जो हा तत्वतः जाणणारा व्यक्ती काय होतो, त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती मामेती सोर्जुना. की अशा व्यक्तीला पुनर्जन्म भेटत नाही, की असा व्यक्ती तो वैकुंठला चालला येतो बघा. आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्याला समजायच्या आहे. भक्त्या माम अभिजानाते. आणि आपण कशा माध्यमातून जाणू शकतो, की भक्तीच्या माध्यमातून आपण भगवंतांना समजू शकतो. आपण ध्यानाने भगवंतांना समजू नाही शकत, आपण कर्माने नाही समजू शकत. फक्त भगवंताच्या भक्तीने. भक्ती पण कशी व्हायला पाहिजे, मामचं अव्यभिचारेन. भक्ती कशी पाहिजे, अव्यभिचारी. म्हणजे व्यभिचारी भाव आपण मागच्या वेळेस बघितला. व्यभिचारी भाव काय आहे, सोमवार हा, मंगळवार तो, बुधवार तिसरा, गुरुवार चौथा, शुक्रवार शनिवार रविवार, 7 दिवस 7 व्यक्ती, 7 दिवस 7 भगवान.
हा व्यभिचारी भाव झाला. अव्यभिचारी असा भाव नको पाहिजे. आपल्याला समजलं भगवान कोण आहे, समजलं भगवान कृष्ण आहे, तर एक मात्र भगवान कृष्णांची शरण घेतली पाहिजे. गतो मुकुंद परिहर्त करतो. तुम्हाला भगवान मुकुंदाच्या शिवाय कोणी मुक्ती देऊ शकणार? देवी देवतांच्या हातात आहेच नाही मुक्ती. आणि जर का तुम्ही त्यांचीच पूजा अर्चना सेवा करत राहिले तर मुक्ती भेटणारच नाही तुम्हाला. तुम्हाला त्यांचा लोक भेटेल. आपण बघितलं मागच्या वेळेस की देवी देवतांची पूजा करणारे स्वर्गात जातात, पण स्वर्गामध्ये पण आपला परमनंट आयुष्य नाही आहे. असं सांगतात की स्वर्गामध्ये किती वर्ष जगतो आपण, किती वर्ष आयुष्य आहे? 10,000 वर्ष. किती? 10,000. फार जास्त आहे ना. आता किती आहे आपला? 50-60. तुमचा 70-80, आमचा 50-60च असेल, आहे की नाही? तुम्ही हायब्रिड नाही खाल्लेला, आम्ही सगळे हायब्रिड खात आलेले आहेत आता, आहे की नाही? तर सांगतायत की कलियुगाचा ॲव्हरेज 100 आहे आणि जसं कलियुग वाढतोय तसं आयुष्य कमी होत जात आहे. तसं स्वर्ग लोकाचं आयुष्य किती आहे? 10,000 वर्ष. तर 10,000 वर्षापर्यंत आपण असतो तिथे आणि त्यानंतर परत आपल्याला इथे यावं लागतो. म्हणून अल्टिमेटली देवी देवतांची पूजाने आपलं अल्टिमेटली कल्याण नाही होणार आहे. तर भगवान कृष्णांची भक्ती, विष्णूची भक्ती, रामची भक्ती, हीच भक्ती तुम्हाला वैकुंठला नेते. शिवजीचं पण सांगतात की शिवजींची भक्ती करणारे शिवधाम अलग आहे, पण शिवजी पण तिथे काय करतात? अमरकथा ऐकले का? अमरनाथमध्ये शिवजी काय करतात? अमरकथा करतात. आणि अमरकथा म्हणजे काय? काय अमरकथा माहिती आहे आपल्याला? अमरकथा म्हणजे भागवत पुराण. सगळ्यात पहिले भागवत शिवजींनी पार्वतीला सांगितलेलं आहे. शिवपुराण नाही सांगितलेला. कोणता पुराण सांगितलेला आहे? भागवत पुराण सांगितलेलं आहे. आणि भागवत पुराणामध्ये अजून पद्मपुराणमध्ये शिवजी सांगतायत की असे बरेच सारे लोक आहेत. कोणी माझी पूजा करतं, पार्वतीच सांगते, कोणी माझी करतं, शिवजींना सांगते, कोणी तुमची करतं आणि बाकी बरेच यांची करतं. तर कोणाची पूजा श्रेष्ठ आहे? तर काय सांगताय शिवजी? आराधनानाम सर्वेशाम विष्णू आराधना परम. की या सगळ्या आराधनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आराधना कोणाची आहे? विष्णूची आहे, कृष्णाची आहे, रामची आहे. आता विष्णू, कृष्ण, राम वेगळे नाही आहेत, एकच व्यक्ती, कपडे वेगळे आहेत. काय आहे? एकच व्यक्ती. आज काळा उद्या निळा पांढरा, पण व्यक्ती बदलला का? नाही. तसे भगवंताचे हे ड्रेस वेगवेगळे आहेत. हेच कृष्ण राम पण आहे, विष्णू पण आहे. जर का तुम्ही शास्त्र वाचले तेव्हा समजेल आपल्याला. कृष्णस्तु भगवान स्वयं. आणि सगळे हे जे पण आहे ते अंश कला हे भगवान श्रीकृष्णांचे आहेत आणि भगवान कृष्ण परम भगवान आहेत असं. आणि म्हणून शंकराचार्य सांगतायत भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. अरे मूर्ख म्हणजे अरे मूर्ख व्यक्ती, कोणाचं भजन कर? गोविंदचं भजन कर. तू किती पण मोठा झालेला आहेस, किती पण पंडित आहेस, तर तुझी ही पंडिताई तुला वाचवणार नाही आहे. हे काही संसाराची गोष्ट, तुम्ही किती धन कमवत आहेत, तुम्ही किती प्रतिष्ठित आहेत, तुम्ही पंतप्रधान आहेत की तुम्ही IAS अधिकारी आहेत का तुम्ही IPS आहेत, हे काहीच गोष्टी तुम्हाला वाचवणार नाही आहेत. कोण वाचवेल? गोविंद वाचवेल. आणि गोविंद केव्हा वाचवेल? जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार तेव्हा तर ते वाचवतील. जर का तुम्ही त्यांना बोलावलंच नाही तर ते कशाला वाचवायला येतील? तर याच्यासाठी सांगतात की ह्या मनुष्य जीवनामध्ये आपण बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण भगवंताविषयी चर्चा केली पाहिजे. हा अजून एक विषय आहे की आपण बघतो की ह्या समाजामध्ये की आपल्याला काय बनायचं आहे. बनायचं म्हणजे की एक गीतामध्ये आपण बघितलं 2 व्यक्तींची चर्चा आहे. एक देवता समान आणि एक असुर आहे. तर एक भगवंत सांगताहेत की असे 2च व्यक्ती आहेत.
इथं ग्रंथांमध्ये चर्चा नाही आहे की हा दलित आहे, हा हिंदू आहे, हा मुसलमान आहे, हा आदिवासी आहे, हा मराठा आहे, ही गोष्ट नाही आहे. शास्त्र काय सांगतं की दोनच प्रकारचे लोक आहेत, विष्णू भक्त स्मृतर्देव आसुर्यत यत विपर्यय, की जे भगवान विष्णूंचे भक्त आहेत त्यांना काय सांगतात, देवता सांगतात, आणि जे भगवंताचे भक्त नाही त्यांना असुर सांगतात. तर भगवंतांनी देवताच्या समान यांचे गुण सांगितले आणि असुरांचे गुण सांगतायत आता. कारण की आपल्यामध्ये आपण असुर नाही आहेत, आपल्यामध्ये आसुरी प्रवृत्ती आहे. कारण की आत्मा भगवंताचा अंश आहे, आत्मा शुद्ध अतिशुद्ध आहे. पण काय आहे, जसं की बघा, जेव्हा वरून पाणी येतो तेव्हा काय असतो, शुद्ध असतो, आणि जेव्हा जमिनीला स्पर्श करतो तेव्हा काय होऊन जातो, दूषित होऊन जातो. मुळात पाणी काय आहे, पाण्याचा थेंब शुद्ध आहे. तसं मुळामध्ये आपण जीव काय आहे, शुद्ध आहे. पण जेव्हा तो या भौतिक संसारामध्ये येतो तेव्हा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये लिप्त होऊन तो काय होऊन जातो, दूषित होऊन जातो. तर या पद्धतीनेच आपण पण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये लिप्त होऊन आपण दूषित झालेले आहेत. तर अशा या आसुरी प्रवृत्ती काय आहेत आपल्यामध्ये, तर याची चर्चा भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये केलेली आहे. आसुरी स्वभाव. साधारण व्यक्ती श्लोक पाठ करतात तर 16वा अध्याय पाठ नाही करत. का नाही करत? कारण की आपले काय माहिती होऊन जाते, काय सांगतात, रियालिटी आपली सांगतात ना, ते असलियत मे क्या हूँ आहे ना, ती माहिती 16व्या अध्यायामध्ये आपलं माहिती होऊन जातं. आणि हा 16वा अध्याय याच्यासाठीच आहे की काय काय ते गुण आहेत की जे आसुरी आहेत. एक देवी व्यक्तीमध्ये हे गुण नाही पाहिजे. तर हे आता आपण बघणार. आसुरी लोक काय करतात, प्रवृत्तींच निवृत्तींच जनाना विदुरासुरा, की आसुरी लोक समजतात, त्यांना समजत नाही की काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. आणि ते काय विचार करतात, असत्यम अप्रतिष्ठम ते जगद्हाऊ अनीश्वरम, की ते असं समजतात की हे जगत असत्य आहे आणि अनिश्वर, की ह्या जगताचा कोणी ईश्वर नाही आहे. ईश्वर म्हणजे कोणाच्या नियंत्रणाखाली नाही चालत, ऑटोमॅटिक चालतो, अशी कोणाची मानसिकता आहे. अपरस्पर संभूतम किंमन्यत काम हेतुकम, कारण हे संसार कसं उत्पन्न झालेला आहे, तर हे संसार फक्त स्त्री पुरुषांच्या आकर्षणातून उत्पन्न झालेला आहे. तर असे आसुरी स्वभावाचे लोक विचार करतात, असे भगवंत सांगत आहेत. आणि ते काय करतात, नष्ट आत्मानो अल्पबुद्धय प्रभवन्ते उग्र कर्मानः क्षयाय जगतो हितः, ते अशा कर्मामध्ये लिप्त असतात की ते त्या कर्मातून स्वतःच अहित करून घेतात. अशा कर्मामध्ये आसुरी लोक लिप्त असतात. आणि अशा आसुरी लोकांमध्ये काय अपार असते, चिंता अपरमेयांच, की त्यांच्यामध्ये चिंता अपरिमेय, म्हणजे आपण मोजू नाही शकत एवढ्या चिंतांनी ग्रस्त असतात ते. प्रलयांता मुपाशिता, जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत ते चिंतातून मुक्त होत आसुरी लोक. आणि कामोपभोग परमा यथा वादिते निश्चिता, आणि ते काय समजतात की ज्या माझ्या इच्छा आहेत, ज्या वासना आहेत, ह्या पूर्ण करण्याच माझं जीवनाचा उद्देश आहे, असे आसुरी लोक समजतात. कामोपभोग परमा. आणि आपण बघतो की जे विचार करता की माझ्या इच्छा पूर्ण करण्याच हा माझा उद्देश आहे, तर हे आसुरी स्वभाव आहे. आणि जर का आपल्याला विचार करा की हे स्वभाव आपल्यामध्ये आहेत, तर हा स्वभाव आपण ठेवायला नाही पाहिजे. हा एक दैवी गुण नाही आहे, हा आसुरी गुण आहे. आशा पाश शतेर्बद्धा काम क्रोध परायणा, की त्यांच्यामध्ये अनंत काम क्रोधच्या इच्छा असतात. अनेकचित विभ्रांता मोहजाला समावृता प्रसक्तः काम भोगेषु पतंती नरके शुचो. अनेकचित विभ्रांता, त्यांचं चित्त एक ठिकाणी लागत, अनेक ठिकाणी त्यांचं चित्त विभ्रमित झालेलं आहे. मोहजाल, आणि मोहजालमध्ये ते काय आहे, फसलेले आहेत. आणि प्रसक्त काम भोगेषु, आणि आसक्त झालेले आहेत आपल्या वासना पूर्ण करण्यामध्ये. आणि असे लोक काय होतात, पतंती नरके, त्यांचं काय होतं, नरकमध्ये पतन होतं. ही आपली हानी होणार आहे. आता आपण सांगणार आसुरी असण्यामध्ये काय दोष आहे, तर दोष हा आहे
दैवी व्यक्ती भगवंताकडे जाणार आणि आसुरी व्यक्ती खाली जाणार, नरकमध्ये जाणार, त्याला दुःख मिळणार, प्राणी योनीमध्ये तो जाऊ शकतो. तर म्हणून आपल्याला ह्या असत प्रवृत्तीतून निघायचं आहे. आणि अशा आसुरी लोकांना भगवंत सांगतात की मी काय करतो, आसुरी योनिमा पन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम अप्राप्यव कोणत्याय ततो अत्यंत अधमाम गती. की भगवंत सांगताहेत की जे पण असे आसुरी लोक आहेत की त्यांना मी काय करतो, मूढा जन्मनी जन्मनी अशा मूर्खच्या ज्या शरीरांमध्ये प्रवेश करून देतो की त्यातून ते माझ्यापर्यंत कधी पोहोचूच शकणार नाही. बघा आता कुत्रे मांजरे झाले, त्यांना केव्हा मनुष्य जीवन भेटेल. आणि मनुष्य जीवनमध्ये पण चांगली बुद्धी यायला पाहिजे, आंधळे नाही पाहिजे, बहिरे नाही पाहिजे, आहे की नाही. ते केव्हा होईल, सत्संगामध्ये यायला पाहिजे, तेव्हा केव्हा कुठे जाऊन त्यांचं कल्याण होणार आहे. म्हणून सांगतात की हा मनुष्य जीवन आपल्याला नष्ट नाही करायचं आहे. नायम देह देहभाजान लोके कष्टान कामान अडहती विट्ट भुजामये. की एखाद्या म्हणे डुक्कर जो मल खातो तर नुसतं इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही हा जीवन नष्ट नका करू. कारण की हा जीवन नृदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम, की हा नृदेह आहे, हा नर जीवन आहे, हा सुदुर्लभ आहे. तर काय केलं पाहिजे आपण, प्लवम सुकल्पम गुरु कर्णधारम. तर या मनुष्य जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे, जे आपली नाव आहे त्याचा जो कप्तान आहे कोणाला बनवला पाहिजे, गुरु कर्णधारम. एक गुरु बनवला पाहिजे आपण जीवनामध्ये. आता आपण बघतोय की आपण काय करतो, इंडिपेंडंट आहेत, आहे की नाही. जसं मला वाटतंय तसं मी जगत आहे. पण मला म्हणजे मनाला वाटतंय. कारण की आता आपण सगळे काय आहेत, आपण सगळे हे मनाने आपल्याला काय केलेलं आहे, ओव्हरकम केलेलं आहे. मनाने आपल्याला दाबून दिलेलं आहे आणि हे सगळे मनानुसार आपण जीवन जगत आहे. म्हणून सांगताहेत की त्या मनुष्य जीवनामध्ये व्यक्तींनी इंडिपेंडंट नाही राहायचं आहे, गुरुवरती डिपेंड व्हायचं आहे. असा गुरु शाब्दे परिच निष्णातम, जो शास्त्रामध्ये निपुण आहे, जो त्यांचे निष्कर्ष जाणतो आणि जो तुम्हाला उचित मार्गदर्शन देऊ शकतो, अशा गुरुचे शरण घेऊन तद्विधी प्रणिपातेन परिप्रेषण सेवया. तुम्ही त्यांची शरण घ्या, त्यांची शरणागती घ्या, त्यांना प्रश्न विचारा आणि ते जे काही उपदेश देतात ते तुम्ही जीवनामध्ये लावा. तर याच्यासाठी हा मनुष्य जीवन आहे. प्लवम सुकल्पम गुरु कर्णधारम. आणि काय करा, जे भगवंतांनी जे वाणी आहे त्याच्या आधारावरती तुम्ही तुमची नाव चालवत राहा. बघा, तर हा एवढा महान उपदेश आहे जो आपल्या शास्त्रांमध्ये दिलेला आहे. ते एक आपण मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहे, तर निदान मनुष्य म्हणून आपण मेलं पाहिजे. एक प्राण्यासारखं आपण आपलं जीवन नष्ट नाही केला पाहिजे. तर याच्यासाठी हे सगळे ग्रंथ आहेत आणि हे सगळे ग्रंथ आपल्या मनाला समजवण्यासाठी आहेत. आम्ही एवढे ग्रंथ वाचले कारण की मन आपल्या नियंत्रणामध्ये नाही आहे आणि मनामुळेच आपण या सगळ्या जंजालामध्ये फसलेलो आहे, संसारामध्ये फसलेलो आहे. मन ही मनुष्यानाम कारण बंधन मोक्षय. आणि हा मनच आपल्या बंधनचा कारण आहे आणि हा मनच आपल्या मुक्तीचा पण कारण बनेल. तर आता आपण इथे आहे तर हे आत्मा तर शुद्ध आहे, आत्मा दूषित नाही होत, पण दूषित कोण होतो, दूषित मन होतो. आणि म्हणून सांगता आहे की आपलं मन आता दूषित आहे आणि जर का मन दूषित असेल तर तो हानिकारक आहे. भगवद्गीतेमध्ये सांगतात की जर का मन दूषित आहे तर तो शत्रू आहे आणि जर का मन शुद्ध असेल तर तो मित्र आहे. आणि आता आपल्या सगळ्यांचं मन काय आहे, दूषित आहे. आणि मन शुद्ध होण्यासाठी आपल्याला सत्संग करावा लागत असतो. जसं की आपल्याला दर दिवशी आपण सकाळी उठतो, दात घासतो, ब्रश करतो, काय करण्यासाठी, दात घासले, ब्रश केला नाही आणि दातून जीभ साफ नाही केली
तर काय होईल, वास येईल, आहे की नाही, शरीरातून दुर्गंध येईल. आणि म्हणून सत्संग याच्यासाठी असतो की जर का आपण सत्संग नाही केला तर मनातून दुर्गंध येते. कशातून दुर्गंध येते? मनातून दुर्गंध येते. तर मनाची दुर्गंध काय आहे? मनाची दुर्गंध काय आहे? काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे. कारण की मन आहे इच्छा, आहे की नाही, थिंकिंग, फिलिंग, बिलिंग, हे मनच इच्छा करतो. तर हे मनाला शांत ठेवण्यासाठी, मनाला संयमित ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? आपण दर दिवशी, आता तुम्ही हप्त्यातून एकदा ब्रश करता का? नाही ना, दर दिवशी करतो की नाही? तसं आपल्याला आहे ना, दर दिवशी मनाला सुधरवण्यासाठी दर दिवशी काहीतरी करावं लागेल. एक दिवस हप्त्यातून आपण सत्संग करतो आणि 6 दिवस तुम्ही घरामध्ये काहीतरी प्रॅक्टिस करावी लागेल. नाही तर परत उद्या उठून तुम्हाला मन आपल्या हातावरती नाचवेल. आज इथे जा, उद्या तिथे जा, ही इच्छा पूर्ण कर, ती इच्छा पूर्ण कर, तर उद्यापासून चालू होऊन जाईल. आणि म्हणून, कारण की प्रत्येक दिवस भागवत मध्ये सांगितले नित्यम भागवत सेवया. नित्यम, नित्यम म्हणजे दर दिवशी, की दर दिवशी काही ना काहीतरी आपण आध्यात्मिक आपल्या जीवनामध्ये पालन केलं पाहिजे. तर हा दर दिवशी करण्यासाठी काय, म्हणून हे ग्रंथ असतात. हे ग्रंथ तुम्ही जा, 2-2 दिवसातून श्लोक वाचा, जे वाचताय त्याच्यावरती मनन करा. समजत नाही तर तुम्ही वरिष्ठांना विचारा, जे पण ते गायडन्स देतात त्यांना विचारा आणि ते जीवनामध्ये पालन करा. माळा घेऊ शकतात. दर दिवशी एक हरे कृष्ण मंत्राचा जप करा. ह्या माळा जप केल्याने आमूलाग्र बदल होईल आपल्या जीवनामध्ये. कारण की हा भगवंताचं नाव आहे. भगवंताच्या नावाने काही नाही झालं. तुकाराम महाराजांना भगवंताचं रामकृष्ण हरे बोलून बोलून वैकुंठ विमान आले. आणि आज आपल्याला त्या रामकृष्ण हरे, हरे कृष्ण मंत्र आपला पूर्ण शास्त्रांमध्ये दिले. इति षोडशक नामनाम कली कल्मश नाशनाम नाहत परतरोपाय सर्व वेदेश दृश्यते. ब्रह्माजी सांगता आहेत की हा जो 16 अक्षरी मंत्र आहे ना, म्हणे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, की हा 16 अक्षरे हा मंत्र आहे. हाच कलियुगामध्ये युग धर्म आहे. हा इति षोडशक नामनाम कली कल्मश नाशनाम, की कलियुगाचे सगळे कल्मश नाश करण्यासाठी हा मंत्र सक्षम आहे. दुसरा मंत्र कामात नाही येणार. असे तर भरपूर सारे मंत्र पण आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय, पण हा सत्ययुगाचे लोक मंत्राचा ध्यान करायचे. कलियुगामध्ये हा पण मंत्र नाही चालणार. कलियुगामध्ये कोणता चालेल? हा हरे कृष्ण मंत्र आहे. आणि म्हणून बघा, आपण जेव्हा जे पण आरत्या होतात त्यानंतर लास्टमध्ये काय येतो की नाही? हरे कृष्ण मंत्र. काय येतो? की सगळे कार्य दूषित आहेत, पण हा मंत्राच्या उच्चाराने तो कार्य काय होऊन जातो? शुभ होऊन जातो. आणि जर का म्हणून सांगतात की जे पण आपण दिवसभर आपले हातून काय होत आहे, पाप होत आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही भगवंताचे नाव जप करा, ते सगळे काय होऊन जाईल? अहम त्वम सर्व पापेभ्यो. जसं भगवान सांगता की मी सगळे तुमचे पाप नष्ट करेल, तसं नाम आहे. भगवंताचं नाव तुमचे सगळे जे दूषित गोष्टी आहेत त्या काय करतील? नष्ट करतील. अरे म्हणून याच्यासाठी तुम्ही जर का नसेल करत की हरे कृष्ण आणि हरे कृष्ण मंत्राची माळा करायची, तर हा हरे कृष्ण मंत्राची माळा जप केल्याने तुम्ही स्वतःमध्ये बदल जाणवू शकता. तर हा आजचा श्लोकचा अर्थ होता. तर तुम्ही काहीतरी जीवनामध्ये पालन करा ही आमची इच्छा आहे. हरे कृष्ण. तर कोणाचा काय प्रश्न